झालेला हा सत्कार सोहळ्याचा समारंभ। या समारंभाच्या निमित्तानं उपस्थित असलेले मंचकावरील सर्व मान्यवर, यामध्ये अनुक्रमे आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती कलासक्त राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कला शिक्षक, ज्यांच्या कुंचल्यामध्ये सप्तरंगांची उधळण करण्याची क्षमता आहे, असे अनेक कलागुणांचे भोगते आणि ती कला विद्यार्थ्यांच्या प्रती वापरून विद्यार्थ्यांच्या मध्ये ती कला पसरवणारे कला शिक्षक, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री नरवडे सर, आजच्या कार्यक्रमासाठी सत्कार मूर्तींचा सत्कार ज्यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे, संपन्न झाला, असे आपल्या प्रशालेचे निमंत्रित सदस्य माननीय ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव साहेब, संस्थापक अध्यक्ष अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठान जत, आपल्या प्रशालेचे दुसरे सन्माननीय निमंत्रित सदस्य आदरणीय श्री भोसले सर, माजी प्राचार्य श्री रामराव इंडस्ट्रियल ज्युनियर कॉलेज जत, की ज्यांचा श्वास विद्यार्थी आणि विद्यार्थीच होता, ज्यांनी शाळेच्या भिंती बोलक्या केल्या आणि मुलांच्या मध्ये क्रिएटिव्हिटी डेव्हलपमेंट केली, असे आदरणीय भोसले सर, शाळेचे प्राचार्य, आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, या SRVM या जहाजाचे कॅप्टन आदरणीय नाईक सर, ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री मुस्नू सर, आपल्या प्राथमिक विभागाचे प्रमुख श्री RT कोळी सर, आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आपल्या कार्यानं परिचित असणारे, गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेले मानांकित शाळेचे नामांकित केंद्र प्रमुख, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय श्री घोडक सर, आणि या शिक्षण परिषदेच्या निमित्तानं आपल्या प्रशालेमध्ये उपस्थित असलेले विविध शाळांचे विद्यमान मुख्याध्यापक नरवडे सर, हे माझे परम मित्र। आम्ही पाताळगंगेत गेलो। पाताळगंगा बऱ्याच लोकांना माहिती नसेल, पण आम्ही पाताळगंगेला जाऊन आलेली माणसं आहे। त्यामध्ये हरिपाटी सर होते, वनमाने सर होते, निटवे सर होते, अंकारे सर होते। आम्ही पाताळगंगेला जाऊन आलेली माणसं, म्हणजे यांच्या सर्वेत आम्ही पुढे जाऊ शकतो असं त्यांचं प्रेरणा। म्हणजे पंढरीच्या वारीला जात असताना विठ्ठलाचं दर्शन आणि विठ्ठलाचं मुख बघण्यासाठी जशी आपल्याला आर्तता असते, त्या पद्धतीने नरवडे सरांनी सांगितलेलं काम कधीच केल्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील होतो। काही वेळेला नरवडे सरांनी आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या भाषेमध्ये आम्हाला सांगितलं, क्षणभर राग यायचा, पुन्हा आम्ही तो विसरून जायचो। असे सर्वांचे मित्र आणि मार्गदर्शक नरवडे सर हे उत्कृष्ट काष्ठशिल्पकार आहेत। काष्ठशिल्प केंद्राचे केंद्र प्रमुख सामान्य कोडक साहेब नगर त्यांनी स्वीकारावा खूप स्नेहाचं नातं होतं। कुठलाही मेसेज म्हणजे काही असेल तर नगर सर लगेच रिप्लाय करायचे। धन्यवाद। यानंतर आजचे सत्कारमूर्ती आपल्या प्रशालेचे ज्येष्ठ पर्यवेक्षक, आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय नरवडे सर, विनंती करतो की आपण सत्कारास उत्तर द्या। व्यासपीठावरील मान्यवर, उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनी,
आज 21 मार्च 2022 माझ्या आयुष्यातील सेवानिवृत्तीचा हा दिवस. या ठिकाणी सुरुवातीलाच मी मराठा मंदिर आणि विद्यावर्धिनी या दोन्ही विभागातील सर्व पदाधिकारी त्यांना मी पहिल्यांदा वंदन करतो आणि त्यांचे आभारी मानतो. कारण 1591 पासून या सेवेत होतो आहे. जवळपास 30 वर्ष 8 महिने 16 दिवस हा माझा कार्यकाल आहे. या कार्यकालामध्ये सुरुवातीपासूनच मला ओळखणारे मराठा मंदिरमधले पदाधिकारी सन्माननीय देशमुख साहेब असतील किंवा आणखी बरेच म्हणजे जुने स्नेही त्यांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे. त्यानंतर बरेच माझ्या 2 वर्षाच्या या सुपरवायझर कालावधीमध्ये मी सगळ्यांची नावं काही इथं घेत नाही, कारण नावं घेत बसलो तर सगळ्यांची नावं, कारण सगळ्यांचेच उपकार माझ्यावर आहेत, सगळ्यांचेच गुण माझ्यावर आहेत. कारण ही सेवा देत असताना प्रत्येकाने मला योग्य वेळी योग्य पद्धतीचं मार्गदर्शन करून माझ्याकडून काम करून घेण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या कामाला मी प्रत्येक ठिकाणी माझ्या परीने 100% योगदान देण्याचा मी प्रयत्न केला. कारण आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला अशा काही घटना घडतात की मागं वळून पाहताना आपल्याला सगळा काळ आठवतो. जत नगरीमध्ये या राजघराण्याची देखील माझ्यावर ऋण आहे. कारण बाबासाहेब राजे श्रीमंत त्याने देखील मला अगदी मुलासारखं प्रेम केलेलं आहे. आणि या सगळ्यांचा ऋणानुबंध हा माझ्या आयुष्यातील इतका फार मोठा आहे की जत म्हणल्यानंतर एक दुष्काळी भाग, ज्यावेळी मी इथं आलो, एक सर्वसामान्य कुटुंबातला एक मुलगा, मला जत हे काही माहीत नव्हतं आयुष्यामध्ये. पण योगायोगानं मी एका माझ्या मित्राबरोबर एक मुलगी बघण्यासाठी आलो शिंदे सरांच्या घरी, SR शिंदे सर. आणि त्यावेळेला या शाळेची योगायोगानं मला भेट झाली. आणि त्याच वेळेला योगायोगानं जत हायस्कूल या ठिकाणी पहिल्यांदा मी 1 वर्ष काम केलं. आणि नंतर दुसऱ्याच वर्षी SR शिंदे सरांनी म्हणले की या ठिकाणी जागा होते, तू जातोस काय? ठीक आहे म्हणलं, मला काय इकडे जायचं काय तिकडे जायचं काय, कारण बॅकलॉग हा माझ्या माथी मारलेला त्यावेळेला. कारण मी 22व्या वर्षी कोकणामध्ये नोकरी केली आणि त्यावेळेला बॅकलॉग होता. आणि बऱ्याच वर्षानंतर 22व्या वर्षानंतर मी 29व्या वर्षी खऱ्या अर्थानं त्या मराठा मंदिरनं मला सेवा करण्याची संधी दिली. कारण त्याचे उपकार इतके आहेत की मी विसरू शकत नाही. आणि या ठिकाणी एक सामान्य कुटुंबात जन्माला आलेला हा एक विद्यार्थी म्हणतो मी, आज तुमच्या पुढं एवढ्या मोठा झालेला आहे आणि तो तुमच्यामध्ये. मागे वळून पाहताना आयुष्यातील दुसऱ्या टप्प्यातील भविष्यकाळ जो असतो तो भूतकाळाकडे असतो. आणि निवृत्ती म्हणजे आपल्या भूतकाळातील केलेल्या कर्माची जणू पोच पावती असते. आणि ती मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. माझं कौटुंबिक जीवन मी इथे कुठेही उल्लेख करत नाही, कारण वडील एक फोरमन होतो. एक 4थी पास संजीव
कारण त्यांचं आयुष्य हे अगदी गरिबीत गेल्यामुळं त्यांनी मला जो शिक्षणासाठी जो खर्चही देऊ शकत नव्हते, अशा काळामध्ये अनेक लोकांनी मला सहकार्य केलं. कारण या प्रत्येकामध्ये माझे आई वडील असते. माझे मामा या सगळ्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे. माझे गुरु असतील त्या काळात फडके सर म्हणून एक माझे अतिशय जवळचे, ज्यांना मी मित्र म्हणतो, असे एक व्यक्तिमत्व की ज्याने मला आयुष्यामध्ये कधीही कुठेही कमी पडू दिलं. नावांची लिस्ट खूप मोठी आहे. कारण जीवन जगत असताना ह्या गोष्टी आत्मसात करत असताना ज्या ज्या वेळी ज्या ज्या लोकांचे सहकार्य लाभलं तर त्यांचा मी ऋणी आहे. आणि हे सगळे सांगायचे उद्देश एवढाच की प्रत्येकानं त्यातूनच मार्गक्रमण करत असतं प्रत्येकाला. आणि त्यामुळं नोकरी हा एक पर्याय असतो आपल्या आयुष्यामध्ये, आणि तो निभावत असताना आपण कुठल्याही क्षणाला मागच्या वळून पाहत असताना विसरू नये ही माझी एक भावना आहे. माझे गुरुवार एच.एस. माजगावकर सर यांनी तर मला शेवटच्या परीक्षेला मला जायला देखील पैसे नव्हते, आणि त्या रेल्वेचं तिकीट देखील त्यांनी काढलेलं होतं. मी त्यांच्या ऋणातून म्हणजे मुक्त होण्याचा प्रयत्न केला असता आज मला नोकरी आहे म्हणून, पण त्यांच्या ऋणामध्ये राहणे मला पसंत पडतं. आज माझ्यावर अगदी मनापासून ते प्रेम करतात. कारण कला क्षेत्रामध्ये माझे असंख्य विद्यार्थी, असंख्य मित्र, विद्यार्थी म्हणण्यापेक्षा गुरु, कारण विद्यार्थ्यांना देखील मी गुरु मानतो. कारण प्रत्येकाकडून काही ना काहीतरी शिकायला मिळत असतं आयुष्यामध्ये, आणि तो अनुभव सगळ्याच्या बाबतीमध्ये वेगळा असेल, पण माझ्या बाबतीमध्ये वेगळा आहे. इथं आलो आणि वडिलांच्या दर्जाचा एक व्यक्तिमत्व मला भेटलं की आरे पाटील सर. त्यांच्याकडून मला जवळजवळ 15 वर्ष आम्ही दोघं एक मित्र झालो. कधी झालो आम्हाला हेच कळलं नाही. आम्ही एकमेकाशी भांडायचो, पण वडील या नात्यानं मी त्यांना कधी उलट बोललो, आणि त्यांच्या ऋणात देखील मी नेहमीच राहिलेलो आहे. आज अखेर त्यांचं कुठलंही काम असेल किंवा कार्य असेल मी त्याच्यामध्ये सहभागी असतो. या ठिकाणी प्रत्येकाच्या विचारांची दिशा आणि कर्म करण्याची वृत्ती ही वेगवेगळी असू शकते, आणि यामुळं या ठिकाणी असलेले माझे सहकारी शिंदे सर असतील, मित्र सुभाष शिंदे असतील, किंवा हे सगळे जे मित्र आहेत राजवाड्यापासून, राजवाडा आणि मुख्य शाखा यामध्ये जवळपास आम्ही 10 ते 12 वर्ष आम्ही काम केलं. सकाळ शिफ्टला असताना इकडं असायचं, दुपार शिफ्टला तिकडं असायचं, पण माझी कधीही तक्रार नसायची की बाबा मला हे काम दिलंय आणि मी कसं करू. हा नकारार्थी भाव जो आहे तो मला खरं तर इथपर्यंत आणलेला आहे. मी जर हे मला का दिलंय म्हणून जर मी म्हणत बसलो असतो तर मला हे सुख मिळालं नसतं. लक्षात ठेवा, कारण त्यावेळेला एखादं सुख मिळतं, एखादा मुलगा मोठा होतो, आणि यामध्ये प्रत्येकाच्या जीवनामध्ये त्या मुलांचे संस्कार असतील, मुलांच्या सगळ्या बाबी असतील, ह्या आपल्याला आत्मसात करता आल्या पाहिजे. मग असे म्हणले बोकरे सर की माझ्या मुलीला राज्यस्तरावर 3य क्रमांक मिळाला. असे असंख्य विद्यार्थी घडताना जो आनंद असतो तो खूप मोठा असतो. कलावंतांच्या ग्रुपमधून मला एक 96चा विद्यार्थी भेटला. आज एक मोठा कलावंत घडतोय, एक शिल्पकार बनतोय, प्रदीप कांबळे नावाचे. असे अनेक नावं घेता येतील.
या सगळ्यांचे ऋण माझ्यावर आहेत म्हणण्यापेक्षा मी जरी त्यांना मोठं केलं असलं तर त्यांनी मला मोठं केलंय असं माझी एक समज आहे. इथे मला दुःखाची गोष्ट सांगावीच वाटते, कारण मड्डीमणी नावाचा एक विद्यार्थी होता मला, आणि ऐन ग्रेड परीक्षेच्या काळामध्ये 23 सप्टेंबर साल मी जरा विसरलो त्या काळात, तो विद्यार्थी शेततळ्यात एक त्याचा मृत्यू झाला. अक्षरशः त्याच्या घरी गेलो मी, आमचं कुटुंब, आम्ही, माझी ओळख नसलेला हा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा त्याचं कुटुंबाला काही ओळखत नव्हतं, पण त्यांच्यातल्या डोळ्यातले अश्रू आम्हाला सांगत होते की मी काहीतरी आहे त्यांच्यासाठी. आणि हेच माझं त्याला म्हणतो की मला मिळालेलं आयुष्यामधलं एक फार मोठं, या प्रत्येक मुलाने दिलेलं मोठं करण्यामध्ये ज्याला म्हणतो की माणसाच्या आयुष्यामध्ये, ते प्रत्येकाने मला दिलं. आणि त्या प्रत्येक व्यक्तीचा, इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मला ज्याने ज्या ज्या वेळेला सहकार्य केलं असेल, मी रागावलं सुद्धा. रागावणं हा काही माझा धर्म नाही, पण कामाच्या निमित्तानं कदाचित मी रागावलं असेल. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये मला सुपरवायझर म्हणून एक पद संस्थेने दिलं, आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी मराठा मंदिरचा ऋणी देखील आहे, परंतु त्याने माझ्याकडून अनेक गोष्टी करवून घेतल्या. आणि त्या करत असताना मला त्यांच्या ऋणात मला राहायला आवडतं. कारण का, त्याने देखील मला इतकं समजून घेतलं की बाबा हा करेल का नाही, पण मी ते 100% देण्याचं काम केलं. त्याचमुळं माझं कुटुंब देखील, माझी मुलं देखील एका चांगल्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत, शिकतायत. आणि हे सगळं श्रेय तुमचं आहे, आणि त्या सगळ्या श्रेयाला मी वंदन करतोय. आणि 1-2 ओळी मी बोलतोय. ते मला बोलणं गरजेचं आहे. मी माझ्या मुलीसाठीच हे लिहिलेलं होतं, आणि हे प्रत्येकासाठी आहे, लाडक्या प्रेमासाठी. ओझळ तुझ्या प्रेमाची घेऊन भरारी घेतो स्वप्न आकाशी, यशापेक्षा अपयशानं उराशी घेऊन भरारी घेतो स्वप्न. एक दिवस मिळेल यश, कीर्ती, आणि शेवटी किनाराही तुझ्याच. धन्यवाद नलवडे सर. आजच्या सत्कार मूर्ती सन्मान नलवडे सर भावपूर्ण असं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. खरं तर हॉल रिकामा होता, पण नलवडे सर आपलं भाषण चालू असतानाच हॉल भरला. म्हणजे किती आपण भाग्यवान लक्षात घ्या की सगळे बाहेरच्या शाळांचे शिक्षक बरोबर, शिक्षक करण्यासाठी बरोबर आता इथे उपस्थित झाले आहे. आपलं भाषण चालू होतं, मनापासून धन्यवाद. त्यानंतर परिषदेचे तात्पर्य न्याय करण्याची विनंती करतो की आता अध्यक्ष भाषण आपण आपलं मनोगत व्यक्त करा. सन्माननीय व्यासपीठ, सर्व माझे मित्र, मला काही माहीत नाही, कोडक सरांच्याकडे संध्याकाळी काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि मला फोन आला रात्री 3:10 कोडक सरांना. काय प्रसंग झाला मला काय कळलंच नाही. मी त्या धास्तीमध्ये होतो, नंतर त्यांच्याकडे मी समजावून घेतो तिथं. मी लक्षात आलं माझ्या प्रसंग नंतर. जाधव साहेब, आदरणीय आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, आदरणीय व्यासपीठावर सर्व आदरणीय मान्यवर सत्कार मूर्ती नलवडे सर, माजी प्राचार्य आदरणीय भोसले सर, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या सोबत या प्रशालेचे उपस्थित असणारे सर्व आदरणीय गुरुजन, आपणा सर्वांच्या तर्फे या ठिकाणी आदरणीय नलवडे सरचा आज
नियम 58 वर्ष पूर्ण झाल्यामुळं आज ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. परंतु शैक्षणिक सामाजिक या ज्या विविध क्षेत्र आहेत त्या क्षेत्रातून ते सेवानिवृत्त होत नाही आहे. शासनाच्या नियमानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. व्यासपीठावर सर्वच मान्यवर शैक्षणिक विभागाला शैक्षणिक क्षेत्राला वाहून घेतलेल्या सर्व आदरणीय व्यक्ती आहेत. गेली 2 वर्ष सुपरवायझर झाल्यापासून नलवडे सरांची प्रशासनाच्या ज्या विविध बाबी असतात मुख्याध्यापकापेक्षा जास्तीत जास्त त्यांनाच मी त्रास खूप दिलेला आहे. कारण मुख्याध्यापकांच्याकडून त्या प्रशालेचा खूप मोठा कार्यभार असल्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या मुख्याध्यापकांची खूप मोठ्या जबाबदारी आहेत. आणि उजवा हात आणि डावा हात असे 2 सुपरवायझर त्यांच्या सोबतीला होते. त्यापैकीच असणारा उजवा हात आदरणीय नलवडे सर. आम्हाला तालुका स्तरावरती आता इथून पुढे कुणी भासणार आहे. चित्रकला जर विषय काढला तर शिंदे सर आणि नलवडे सर असं एक दोघांचं गणित होतं की जिल्हा स्तर असू दे राज्यस्तर असू दे कोणत्या स्तरावर जर स्पर्धा परीक्षा घ्यायच्या झाल्या तर जर तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी असलेली 2 नावं वर्ष कोणते जरी गट शिक्षणाधिकारी आले जिल्हा स्तरावरचं नियोजन जरी असलं तर नलवडे सरांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जायचं. एक चांगला गुणी शिक्षक त्याचबरोबर 2 वर्षाचा सुपरवायझरचा जो कालावधी होता तो कोणती जरी माहिती मागितली तर देतो थोडंसं थांबा मी आता घरी झालो आता जेवण आलो सर काय करू जेव्हा मी आलो. परंतु पुढच्या क्षणाला तुमच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने कामकाज त्यांच्या पद्धतीने पूर्ण व्हायचं. सध्याचा कालावधी जर पाहिला खूप अडचणीचा कालावधी आहे. परंतु अतिशय चांगल्या वातावरणामध्ये आपण आपली चांगल्या पद्धतीची सेवा मुलांसाठी अर्पित केली. जर मला वाटतं तुमच्या परिसरातले प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थी ज्या शिक्षकाला ओळखतो ते आहेत नलवडे सर. अतिशय कौतुकास्पद असं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्या या उर्वरित जे आयुष्य आहे ते सुद्धा समाधानाचं समृद्धीचं यशस्वीतेचं जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि त्यांना त्यांच्या शिक्षणनिवृत्तीबद्दल सेवानिवृत्तीबद्दल मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल विक्रम म्हणजे पेंटिंग राष्ट्रीय लेवलला पाठवायची पेंटिंग होते. पेंटिंग तयार झाले पाठवायचे कसं पैसे नाहीत जिथे सोडले नाही लोकांना गोळा केले त्यांनी आणि एकत्र पेंटिंग गोळा करूनही घे ते पेंटिंग पाठवलं आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांची निवड झाली. परत एका आले ऑर्डर आली परत म्हटले आपण ते पेंटिंग म्हणजे एका वर्षामध्ये त्यांना 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार आहेत लक्षात ठेवा. हे जसं भाग्य आहे लक्षात ठेवा ते कधी आपले गुण सांगत नाही. त्यांच्याकडं अनेक पुरस्कार आहेत आणि त्यांची एक शैली आहे. आपण जे माध्यमिक शिक्षक असतो तुम्ही त्यांना माहिती नाही आम्ही आर्टिस्ट लोकांना आम्हाला माहिती आहे. ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे रचनाचित्र असतं. त्या रचनाचित्रामध्ये लक्षात ठेवा त्यांचं राज्यात नाव आहे. लक्षात ठेवा राज्यभर त्यांचं नाव आहे. त्यांचा हातखंडा प्रत्यक्ष द्यायला जातात आणि एवढा मोठा कलाकार जगमध्ये आहे याचं मोठेपण आहे. आणि एक आम्ही एकत्र राहायला होतो. मी जग शिकवला होतो आणि हे SRMला होते. आम्ही दोघं मित्र आणि दोन्ही शाळा झाल्या पण मित्र. स्पर्धा असेल सर सांगणार तुझी मुलं घेऊन ये. या प्रशालेचे कला विभागाचे शिक्षक सध्याचे पर्यवेक्षक आणि ज्यांनी या प्रशालेला आणि मराठा मंदिराला 30 वर्षाहून अधिक सेवा दिली असे आमचे गुरुवर्य नलवडे सर यांचा आज निरोप समारंभ या
निरोप समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले व्यासपीठावरील या प्रशालेचे प्राचार्य मान्य नाईक सर, निमंत्रित सदस्य भोसले सर, पर्यवेक्षक भोसनूर सर, प्राथमिक विभागाचे प्राचार्य मान्य कोळी सर, ज्यांचा आपण आज सत्कार केला, ज्यांना आपण निरोप देणार आहोत, ज्यांनी आज प्रशालेची 30 वर्षांहून अधिक सेवा केली आणि भविष्यामध्ये सुद्धा ते या प्रशालेकडे आपली शाळा म्हणून परत पाहतील आणि या संस्थेची आणि शाळेची सेवा थोडी कमी परत करत राहतील असे आमचे गुरुवर्य नलोडे सर, त्यांच्याबरोबर आलेले माझे मित्र, माझे स्नेही सुभाष शिंदे सर, आपण सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी नलोडे सरांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करेन, त्यांचं भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आरोग्य द्यायचं, त्याच्या कुटुंबियांना सुद्धा उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांचं भावी आयुष्य सुखाचं जावं अशी मी परमेश्वराची प्रार्थना करेन. नलोडे सरांची सेवा जवळजवळ 30 वर्षाहून अधिक या प्रशालेमध्ये झाली आणि कला विभाग आणि कला विभागात दिलेला न्याय हा शाळेमध्ये वाटाण्यासारखा आहे. खरं बघायला गेलं तर 30 वर्ष एकाच शाळेमध्ये सेवा करणारे माझ्या मते नलोडे सर पहिले शिक्षक असतील. कुठं ना कुठं कोण अक्कलकोट, पाली अशा ठिकाणी जाऊन करत येतात, पण काही लोकांची असेल पण सेवा, पण या प्रशालेमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे 30 वर्षाची सेवा दिली. मराठा मंदिर आणि ही प्रशाला आपले कायम ऋणी राहील. मराठा मंदिर आणि ही शाळा तुमच्या भावी आयुष्यासाठी सुद्धा कायम तुमच्या पाठीशी राहील अशा प्रकारच्या या ठिकाणी मी शब्द देतो. कला विभागामध्ये त्यांना आत्ताच राज्याचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा मिळाला. त्या पद्धतीने मराठा मंदिर मुंबई आणि प्रशालेच्या वतीने त्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो. मराठा मंदिर मुंबई यांच्या पुढील काही व्हिजन आहे. सध्याची जी विद्यार्थी कमिटी आहे त्या कमिटीमध्ये नवीन काही मेंबर्स आलेले आहेत आणि त्यांना काही मराठा मंदिर पुढे घेऊन जायचं आहे. जुन्या सगळ्या संकल्पना बरोबर घ्यायच्याच आहेत, पण नवीन सुद्धा आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी आपण अक्कलकोट असेल, पाली असेल, रत्नागिरी असेल, या ठिकाणी वेगवेगळ्या संकल्प येतो. नवीन आपण काही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करायचं, नवीन कोर्सेस सुरू करायचे, नवीन शाळा म्हणजे इमारती बांधायच्या अशा प्रकारचा संकल्प आहे. त्यातून रत्नागिरीत आपण ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल एक सर्वोत्कृष्ट म्हणजे रत्नागिरीमध्ये अशी इमारत, असं इन्फ्रास्ट्रक्चर नाही अशा प्रकारचं ग्लोबल स्कूल त्या ठिकाणी आपण उभा केलेलं आहे. त्याच पद्धतीचं आपण या प्रांगणामध्ये त्याच्या अगोदर मी 2-3 वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे. या प्रांगणामध्ये जसं सगळ्या नागपूर पॅटर्नमधून सगळं पूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रसिद्ध आहे. त्या नागपूर व्यासपीठातील आदरणीय मान्यवर आणि आजचे सत्कार मंत्री श्री नलोडे आणि उपस्थित सर्व शिक्षक बंधू, आज 31 मार्च 2022 नियत वयोमानानुसार आपले ज्येष्ठ पर्यवेक्षक म्हणून श्री नलोडे सर आज सेवानिवृत्त होत आहेत. कारण जवळजवळ 30 वर्ष 8 महिने 16 दिवस जी व्यक्ती एकाच शाळेमध्ये नोकरी करते, सेवा करते, इतकी नाळ घट्ट झालेली असते आणि ती नाळ तिथून निघून जात असताना प्रत्येक व्यक्तीला ते फार मनाला एक फार वाईट वाटत असतं. आणि इतके वर्ष आपला हा संस्थेचा, आपल्या शाळेचा हा महाकुटुंब, त्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती सेवा निवडून होत असताना आनंद असू असतात आणि धोके असतात. आणि म्हणून सरांनी त्या 30 वर्ष 8 महिने आणि 16 दिवसाच्या कालावधीमध्ये अनेक
त्यांनी विद्यार्थी घडवले, अनेक विद्यार्थी घडवले आणि त्याच्या माध्यमातून सरांना चांगले राज्यस्तरीय शिंदे सरांना खूप पुनःस्तरी आनंद आहे की आपल्या मित्राचा सन्मान आपल्या शुभास्ते आपण करत आहोत. आणि ही जोडी का जोड आहे, कायमस्वरूपी दोघे एकत्र एकमेकांचे स्नेही कॉलेज मित्र जाधव साहेब. त्याचबरोबर दुसरे मंत्री सदस्य सन्माननीय आपल्या परिषदेचे माजी प्राचार्य भोसले सर, विद्यमान प्राचार्य नाईक सर, प्राथमिकचे प्रभारी मुख्याध्यापक कोळी सर, दुसरे पर्यवेक्षक आपले देशमुख सर, या सर्वांच्या नागरिकांचा समवेत इथे आपले ज्येष्ठ पर्यवेक्षक संजीव कुमार नलोरे सर यांचा इथे यथोचित सन्मान होतो. सर्वांच्या वतीनं आणि संस्थेच्या वतीनं हा सन्मान होतोय. त्या बुके गुलाब पुष्प देऊन श्रीफळ देऊन इथे सन्मान होतोय. तो सन्मान त्यांनी स्वीकारावा. जोरदार टाळ्यांच्या गजराच्या आपण शुभेच्छा देऊया आपल्या तुमच्या भविष्यासाठी. धन्यवाद सर. सन्माननीय ॲडव्होकेट प्रभाकरराव जाधव साहेब, त्याचबरोबर दुसरे निमंत्रित सदस्य आपल्या परिषदेचे माजी प्राचार्य, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय भोसले सर, तसेच आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय पर्यवेक्षक नलोरे सर, त्याचबरोबर इथे उपस्थित असणारे आपल्या परिषदेचे प्राचार्य नाईक सर, दुसरे पर्यवेक्षक श्रेष्ठ पर्यवेक्षक देशमुख सर, प्राथमिक प्रभारी मुख्याध्यापक कोळी सर, तसेच जत हायस्कूलचे कला शिक्षक आणि नलोर सरांचे जवळचे स्नेही मित्र सुभाषराव शिंदे सर आणि आपण इथे उपस्थित असणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या सर्वांचा समवेत हा